बदनामी केल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरेंविरोधात जितेंद्र आव्हाडांनी बीडमध्ये तक्रार दाखल केली। दरम्यान हा खोटा गुन्हा असून मी घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया ठोंबरेंनी दिली आहे। धनंजय मुंडेंसंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। फडणवीसांकडे डावा उजवा असं कधीही नसतं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यावर केलेल्या टीकेचा चंद्रकांत पाटलांनी निषेध केला। एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं, एका अभिनेत्रीचं नाव कोणाशी तरी जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही, त्यामुळे त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलू नये असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। बीडमध्ये अंजली दमानिया यांनी आंदोलनाला सुरुवात केली। जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या आरोपीला पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आणि बीड सोडणार नाही असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला। अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात पुरावे गोळा करणार असा इशारा दमानियांनी दिला। तर धनंजय मुंडेंसारखा माणूस मंत्रिमंडळात नको अशी मागणी त्यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळलाय। आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होणार आहे। यासाठी त्यांना बीडला बोलवण्यात आलंय। सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतात। अनेक कॉल रेकॉर्डिंगची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। कराडाच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आले। उत्तम जानकर यांनी बीडमधील घटनेचा निषेध केला। वाल्मिक कराड मलिदा गोळा करायचा, हत्या करायचा आणि याचा करता करविता धनंजय मुंडे आहेत असा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला। तर राज्य सरकारनं हे गुंड तयार केलेत असा हल्लाबोलही जानकरांनी केला। आम्ही सर्व कलाकार प्राजक्ता माळी सोबत आहोत। प्राजक्ता माळीनं जी भूमिका मांडली ती अगदी योग्य आहे, त्यामुळे कलाकाराला कलाकार राहू द्या, विनाकारण कलाकाराचं नाव कोणासोबतही जोडू नका असं म्हणत गौतमी पाटीलनं प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला। सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले उद्या बीडच्या मत्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची ही ते भेट घेतात आणि ते भेट घेणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत। परभणीसह बीडमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील चेंबूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येते। पुण्यातील एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा धक्कादायक प्रकार सदाशिव पेठेत घडला। या घटनेची दखल घेत भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जात हिरव्या रंगावर भगवा रंग दिला। या प्रकरणानंतर वादाची शक्यता वर्तवण्यात येते। सचिन खरात यांनी खासदार मेधा कुलकर्णींवर हल्लाबोल केला। संविधानानं स्वतःच्या घरांच्या भिंतीला कोणता रंग द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार सर्वांना दिला, त्यामुळे देशात हुकुमशाही नाही लोकशाही आहे असा टोलाही त्यांनी लगावला। पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होणार आहे, त्यामुळे आम्ही काही कामं थांबवलेली नाहीत, लोकांची कामं सुरूच राहतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेची आढावा बैठक घेतली आणि त्यांनी त्यांच्या शैलीत अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय। आमदार खासदार बदललेत, आता हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिला। रवींद्र चव्हाण यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी चव्हाणांवर सोपवण्यात आली आहे, त्यामुळे नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना जानकरांनी पवारांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्यात। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा घेण्यात आली। दक्षिण अहिल्यानगरमध्ये मोठ्या संख्येनं नोंदणी करून घेण्याचं आवाहन आमदार अमित गोरखेंनी केलं। दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस 11 जागी लढणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बेलार्ड पियर इथे प्रदेश कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली। सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्री पद मिळणार असल्याचंही दिसतंय। पश्चिम महाराष्ट्रावर सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा आहे। सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री साताऱ्यातील 3 मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। त्या 90 वर्षांच्या होत्या। नवी मुंबई विमानतळ 17 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली। दरम्यान या विमानतळामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले।
वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी सध्या पालघरमध्ये भूसंपादन सुरू आहे आणि याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता शासनानं जमिनीचं अधिग्रहण सुरू केलं। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला। वीकेंड आणि सुट्ट्यांनिमित्त मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली, त्यामुळे खंडाळा बोरघाट परिसरात वाहतूक कोंडी झाली। एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली आणि या सभेत मात्र मोठा गोंधळ उडाला होता। सभेत चांगलाच गदारोळ झाल्यानं सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली। गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात माओवाद्यांनी बांधलेलं स्मृती स्मारक गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केलं। हे स्मारक उद्ध्वस्त करण्याआधी बॉम्ब शोधक पथकासह तपासणी करण्यात आली होती। मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्यात येतात, मात्र लोणावळ्यातील रस्ते खड्डेमय आणि संकुचित असल्यानं पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्यामुळे प्रशासनानं रेल्वे पूल बांधावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बदलापुरात होणाऱ्या आगरी महोत्सवाची शान गौतमी पाटीलच्या नृत्यानं अधिकच वाढली। गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्यानं सर्वांनाच घायाळ केलं। यावेळी गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूरमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला। बांधकाम झाल्यानंतर 8च दिवसात स्लॅब कोसळल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आणि त्यामुळे आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावणार आहेत। अमरावतीच्या तिवसामध्ये राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। विशेष म्हणजे यंदा महिलांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला। परभणीमधील पूर्णा शहरालगत काही वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम रखडलंय, त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत असल्यानं नागरिक हैराण झालेत। त्यामुळे पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी करण्यात येते। अहिल्यानगर शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अवजड वाहनं रस्त्यावर येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे अवजड वाहनांना शहरात बंदी घालावी अशी मागणी नागरिकांनी केली। येवल्याच्या ग्रामीण भागात बिबट्यानं दहशत माजवली। चिंचोडी, निमगाव, पारेगाव या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो, त्यामुळे वनविभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी करण्यात येते। जीएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झालेल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जीएमआरटीने आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं। करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेत। मंत्री नितेश राणे यांनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली। एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर इथल्या 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे। शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदे यांनी मदत केली। कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे आणि या शौर्य दिनाच्या अनुषंगाने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला। येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या। राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते आणि या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येते। राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी। या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा पिसाळली आहे। कोट्यवधींचा खर्च करूनही केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते। पनवेल तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामं अद्यापही अपूर्ण स्थितीत आहेत। तालुक्यात 19 ठिकाणी जागेची अडचण आहे। जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शुल्क काष्ट मागे लागलं असल्याचं दिसून येतं। टिपेश्वर वाघांचा संचार बार्शी तालुक्यातील करी शिवारातील सखल भागात सुरू होता। बार्शीमध्ये वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून अभयारण्य भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला। भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे। वर्षाअखेरीस रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्याकरता मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद राहील। सहकारी दूध संघ खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर 5 रुपये तर नंतरच्या कालावधीत 7 रुपयांचं अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागामार्फत राबवण्यात येते। या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळाल्यानं दिलासा मिळाला।
नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणामधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. 31च्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. मावळमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. अशातच पर्यटकांनी मावळसह लोणावळ्यात पर्यटनासाठी गर्दी केली. थंडगार वाऱ्याची झुळूक, पेरूची फोड आणि गरमागरम चहा सोबत मक्याचा स्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रीग आहे. बुलढाण्यात संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन झालेत. नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून पर्यटकांनी देवदर्शनालाही गर्दी केली. शिर्डीत लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. साईनगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. पर्यटकांची पावलं कासारसाई धरणाकडे वळू लागली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या परिसरात गुलाबी थंडीनं पर्यटक सुखावलेत. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झाले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड पाहायला मिळते. सर्वत्र पसरलेली गुलाबी थंडी आणि त्यासोबतच गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यात पर्यटक चांगलेच रमलेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळा हाऊसफुल होता. आज अनेक पर्यटकांची पावलं पवना धरणाकडे वळली आहेत आणि यावेळी धरण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं बोटिंग करताना पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 31च्या सेलिब्रेशनसाठी आलेल्या पर्यटकांनी हर्णे बंदरातील ताज्या माशांना पसंती दिली. ताजे मासे खाण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आलेला नाही. सलग आलेल्या 2 दिवसांच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची पावलं आपोआप वळली आहेत. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला. कोकणातील समुद्रकिनारे डॉल्फिनचे हॉटस्पॉट ठरत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील डॉल्फिन आणि डॉल्फिन सफारीची पर्यटकांना भुरळ पडते. शहापूर तालुक्याच्या आवरे गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. 8 दिवस चालणाऱ्या या नामयज्ञात हरिपाठ आणि पालखी सोहळ्यात भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रात पर्यटकांना 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तिलारी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. मात्र अशावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासनाकडून 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोयना धरण भागातील सह्याद्री व्याघ्र वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली. तेव्हा पर्यटकांनी विनापरवाना प्रवेश केल्यास वन्यजीव आणि वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये रानडुकरांनी हायदोस घातला. रानडुकरांनी शेतात घुसून मक्याचं पीक भुईसपाट केलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर कपाशीवर लाल्या रोगाचा आणि हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलं आणि त्यामुळे राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हिवाळ्यात राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान होणार आहे. उत्तर पुण्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच दाट धुकं पसरलं आणि त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसणार आहे.